हॅलो, नमस्ते. पुन्हा एकदा रुचकर आहार ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी तुमच्यासाठी खास असं मल्टीग्रेन ओट्स अशा प्रकारे मी तुमच्यासाठी अप्प्याचा रेसिपी घेऊन आलेली आहे. तर बघा इथे 2 वाटी रवा घेतलेली आहे. तुम्ही बारीक रवा असेल तरी चालतं, तेही घेऊ शकता. ओट्स घेतलेली आहे 1 वाटी. त्या ओट्सला थोडेसे मिक्सरमधून जाडसर असं वाटून घ्या. साधे जरी ओट्स असले तरीही चालतं. हे बघा. आता यामध्ये पाऊण वाटी बेसन आणि 1 वाटी, मोठ्या वाटीने 1 वाटी अशी दही घेतलेली आहे. त्याच अनुसार चवीनुसार मीठ टाकून घ्या. धनिया पावडर 1 चमचा, जिरा पावडर अर्धा चमचा. आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्या. अशा प्रकारे एवढं बॅटर तयार करण्यासाठी जवळपास 3 ते 4 वाटी पाणी लागतं, पण आपण थोडं थोडं पाणी ॲड करायचं याच्यामध्ये. हे बघा, मी त्याच वाटीमध्ये 1 वाटी पाणी घेतलेली आहे. त्याला व्यवस्थित असं बॅटर मिक्स करून घ्या. अशा प्रकारे आता पुन्हा 1 वाटी पाणी टाकून पुन्हा या मिश्रणाला एकजीव करून घ्या. हे बघा, अशा प्रकारे हे खाण्यासाठी फार टेस्टी आहेत आणि हेल्दी देखील आहेत तितकेच. आणि अर्ध्या तासामध्ये आपला बनवून तयार होतो. आता झाकण लावून 10 मिनिटासाठी ठेवून द्या. तेव्हापर्यंत आपण इकडे शिमला मिरची तिन्ही प्रकारचे म्हणजे कॅप्सिकम रेड, येलो आणि ग्रीन अशी बारीक चिरून घ्या. बरेचसे जण म्हणतात की तिन्हीचा फ्लेवर एकसारखाच असतो. नाही, त्यामध्ये देखील थोडंसं फ्लेवरमध्ये चेंजेस आहेत. थोडक्यात आपण जे हिरवी मिरचीमध्ये वापरतो, एक जास्त तिखट असतो आणि एक कमी तिखट असतो. तशाच प्रकारे यामध्ये देखील फ्लेवरमध्ये थोडंसं चेंजेस असतात. हे बघा, सगळे मी त्या ह्याच्यामध्येच एका भांड्यामध्ये हिरवी मिरची आणि आलं ते देखील थोडंसं जाडसर असं वाटून घ्या. अशा प्रकारे अगदी जास्त पेस्ट केलं ना मग ते चांगले लागत नाही, म्हणून थोडेसे असे जाडसर पाहिजे. आलं देखील जाडसर असलं ना चांगलं लागतो. बघा, आपलं बॅटर असं व्यवस्थित मुरलेलं आहे. यामध्ये देखील आणखीन 1 वाटी पाणी आरामात बसतो. मी आता थोडं टाकली आहे, नंतर थोडं टाकून घेणार आहे. हे बघा, अशा प्रकारे मिक्स करून घ्या व्यवस्थित. आता याच्यामध्ये खायचा सोडा अर्धा चमचा टाकून अगदी हलक्या हाताने त्याला मिक्स करून घ्या. मी असं नाही सांगत आहे तुम्हाला की फक्त 10 मिनिटातच बनवलं होतील. नाही, जवळपास अर्धा ते पाऊण तास याला कंप्लीट प्रोसेससाठी लागतो. हे बघा, हलक्या हाताने मिक्स करून त्यामध्ये मका म्हणजे स्वीटकॉर्न, थोडीशी कांदे आणि आपण चिरून ठेवलेले तिन्ही प्रकारचे कॅप्सिकम, ही सगळी आपण वाटून ठेवलेले जाडसर हिरवी मिरची आणि आलंचं ते देखील टाकलेलं आहे. आता अगदी हलक्या हाताने याला मिक्स करून घ्या. अशा प्रकारे आता पुन्हा 5 ते 10 मिनटं ठेवून द्या. हे बॅटर तुम्ही 15 मिनटं 20 मिनटंही ठेवू शकता. जर तुम्हाला समजा सगळं रेडी करून संध्याकाळी घरी आल्याबरोबर जर करून द्यायचं असले ना तरीही चालतो. ह्या बॅटरमध्ये मी आणखीन थोडंसं पाणी टाकून लूज करून घेतलेली आहे. इकडे अप्पे पॅन ठेवलेली आहे मी गॅसवर. आणखीन एक गोष्ट, अशा प्रकारे तुम्ही सगळं तेल लावून घेऊन त्यामध्ये जिरे, मोहरी आणि तीळ हे तिन्ही मिक्स करून ह्या पॅनमध्ये अशा प्रकारे फोडणी कसं टाकतो की नाही तशा प्रकारे तुम्ही वरून टाकून घ्या. अशा केल्याने
आपले अप्पे आणखीन टेस्टी लागतात. हे बघा अशा प्रकारे. आणि हो, माझ्या चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कसं वाटलं कमेंट देखील करा. हे बघा अशा प्रकारे अगदी जास्तही असं भरू नका. आपले मुलं शाळेला वगैरे गेलेले असले, आल्याबरोबर संध्याकाळी त्यांना काहीतरी लागतं किंवा चहासोबत आपल्याला इव्हनिंग स्नॅक्स म्हणून लागतो, असं तेव्हाही तुम्ही हे झटपट बनवू शकता. आणि सकाळच्या ब्रेकफास्टला देखील हा फार छान लागतो. अगदी हेल्दी आणि टेस्टी आहे हा रेसिपी. आणि हेच तुम्ही बॅटरने ना डोसा देखील टाकू शकता. थोडंसं त्याला बॅटर आणखीन पातळ लागतो. साधारणतः आणखीन 1 वाटी पाणी टाकून त्याला तुम्ही डोसा टाकू शकता. हे बघा मी सगळे व्यवस्थित असं पलटून घेतलेली आहे. पुन्हा 5 मिनिटासाठी झाकण लावून ठेवून द्या. हे बघा आपण लावलेले वर जिरी मोहरी किती छान दिसतात. जितकं छान बघायला दिसतात ना, खायला देखील तेवढंच टेस्टी लागतात. हे बघा असे हे आपले सगळे अप्पे बनवून झालेले आहेत. आणि यासोबत तुम्ही पुदिना चटणी किंवा कोकोनट चटणी काहीही तुम्ही खाऊ शकता. मी तुम्हाला इथे पुदिना चटणीसोबत सर्व करून दाखवलेली आहे. आणि हो, तुम्हाला पुदिन्याची चटणी बघायची असेल तर मला नक्की कमेंट करा. थँक्यू.